प्रेमाची गोष्ट या मालिकेत त्यांनी आज दाखवलंय प्रेक्षकांनो. काल आपण बघितलं होतं की या मुक्ताचे आई बाबा तिच्याशी बोलत असतात अपार्टमेंटच्या खाली. मग आता ते निघतात. जाताना माधवीताई म्हणतात, मुक्ते मी जे सांगितलंय ते लक्षात ठेव हं. मग मीका येते तिथे आणि सहज एकदम सिरियसली बोलायला लागते की तायडे, मी तुला म्हटलं होतं, म्हणजे मला वाटलं नव्हतं असं सगळं होईल, पण तू हे लग्न करायचंच नसतं. तेव्हा मुक्ता घाबरते आणि म्हणते, का गं मीका असं का बोलतीयस तू? मीका म्हणते, अगं म्हणजे आम्ही तुला खूप मिस करतोय ना यार, म्हणून म्हणतीये. मग आता ही मुक्ता म्हणते, अच्छा असं होय. अगं मीका, तुला माहिती आहे ना मी जे काही केलंय ते फक्त सईसाठी केलंय, नाहीतर ह्या सागरसारख्या माणसाशी कोण लग्न करणार होतं. आणि प्लीज मीका, मला गुदमरून टाकेल असा विषय बोलू नकोस. तुला चांगलं माहिती आहे मी हे लग्न सईसाठी केलंय. तर आता ह्या मिहिकाला कळतच नाही असं ती काय बोलून गेली. मुक्ता म्हणते, चल मला ना आता निघायचंय. मिहिका म्हणते, अगं ताई पण ऐक. मुक्ता तिथून निघून जाते. शांत झोपल्यानंतर सागर किचनमध्ये येतोय, म्हणजे रात्री तो जरा उशिराच घरी आलाय आणि आता किचनमध्ये भांडे शोधतोय. तर आता घरात अन्न पाणीच नसतं, मुद्दाम त्याच्यासाठी काही शिल्लक ठेवलेलं नाहीये. आणि फ्रीज चेक करतो तर फ्रीजमध्येही काही नसतं. तो खूप चिडतो आणि चिडचिडच करतो की कोणाला माझी काही किंमत नाहीये वगैरे वगैरे. पण आता तो विचार करतो झोपावं. झोपायला आतमध्ये जातो तर मुक्ता आणि ही सई दोघी जणी बेडवर झोपलेल्या असतात आणि त्याची बॅग सोफ्यावर ठेवण्यात येते. तो मुक्ताकडे बघून चिडतो, पण मुक्ता मात्र गाढ झोपी गेलेली असते. सोफ्यावरती एक चिठ्ठी ठेवलेली असते, त्यात लिहिलेलं असतं, आजची रात्र तुम्ही सोफ्यावरच काढा आणि खिडकी लावून घ्या हं, नाहीतर तिथले डास किडे हे तुम्हाला रात्रभर त्रास देतील. ऑल द बेस्ट. आता सागर चिडतो आणि म्हणतो, सासरी या आल्यात पण मला सासरी आल्यासारखा फील देतात मुद्दाम, मला ॲडजस्ट करायला सांगतात. मुली सासरी आल्यावर ॲडजस्ट करतात, पण इथे सगळं उलटच होतं आहे. सागर जरा विचित्र डायलॉग बोलतोय असंही वाटत आहे का? असो, पण तो खूप तनतन करत असतो. त्याचे सॉक्स मोजे सगळं काही फेकून देत असतो आणि मग दार लावून झोपी जातो गपचूप, कारण त्याच्याकडे काही पर्यायच नसतो ना. आता ती बॅगही बाजूला काढून ठेवतोय. तो मुक्ताची बॅग असते ना सोफ्यावर आणि चिडचिड करत तिथेच झोपी जातोय. पहाटे पहाटे सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेत. मुक्ता आणि लकी छान गप्पा मारत असतात, पण इंद्राला मात्र मुक्ताचा खूप राग येत असतो, कारण मुक्ता अगदी रिलॅक्स राहतीये आणि म्हणजे त्यांच्या सागरला बिचाऱ्यांना खूपच असं कोंडमारा करत जगावं लागतंय ना त्याच्याच घरात. आता या इंद्राताई मुद्दाम बापूंना मस्का मारत असतात, तुम्हाला खिमा पाव देऊ का, हे देऊ का, ते देऊ का? बापू म्हणतात, इंद्रा आम्हाला चांगलं कळतंय तू हे सगळं कशासाठी करतेयस. तेवढ्यात तिथे सागर येतोय आणि म्हणतोय, मला कोणी चहा देईल का? आणि काय रे लकी, तुला माहिती आहे ना पेपर माझ्या खोलीत येतो आधी. लकी मुद्दाम पेपर वाचत बसलेला असतो, कोणीच सागरला भाव देत नाही. आता तो स्वातीवर पण चिडतो आणि म्हणतो, काय ग स्वाती, एकटीच चहा पितेस, मला चहा देणार आहे की नाही कोणी? पण आता त्याच्याकडे कोणीही बघत नाहीये, सगळेजण बघून न पाहिल्यासारखे करतायत. मुक्ता मात्र तोंड दाबून हसत असते. सागरला खूप राग येतोय आता मुक्ताचा, पण आता तो तिथून निघून जाणार म्हणजे तो लकीच्या हातातनं पेपर ओढतो, तेव्हा कसा बसा एकच पेपर त्याला हातात आलाय. आता मुक्ता हसत असते त्याच्याकडे बघून. लकी तर अक्षरशः पेपर उलटा घेऊन बसलाय. खरं सांगू का प्रेक्षकांनो, त्यांनी ना आज खूपच स्लो दाखवलाय, पण तरी मी तुम्हाला फास्ट सांगून अगदी एंटरटेन करायचा प्रयत्न करतेय. सागर खूप चिडचिड करत असतो, कोणीच माझ्याशी बोलणार नाहीये का, कोणाला मला काही द्यायचं नाहीये का, आणि आता कोणीच त्याला भाव देत नाही, अगदी सई सुद्धा. इंद्राताई पण गपचूप बसलेल्या असतात बापूच्या धाकाने. मग आता सागर म्हणतो, ठीक आहे तुम्हाला जसं वागायचं ते तसं वागा, मी आता चाललोय. तर आता स्वातीला बिचारीला काहीतरी दया येते आणि ती त्याच्या मागे मागे जाते आणि म्हणते, भाई कोणाच्या तरी सांगण्यावरनं ना तुला ही शिक्षा मिळाली आहे. पण इंद्राताईंना कसं तरी होत असतं, म्हणून त्या आता उठून गपचूप सागरला काहीतरी खायला देणार. तेवढ्यात आता बापू म्हणतात, इंद्रे तुला सांगितलेलं कळत नाही का, बैस गपचूप खाली. आणि मग एक एक करून सगळेच निघून जातात त्यांच्या खोलीत. स्वातीने चांगलीच ठिणगी पेटवली आहे सागर आणि मुक्ताच्या मध्ये. मग सागर मुक्ताकडे रागाने बघायला लागतो आणि सईच्या दप्तरातनं मॅथ्सची नोटबुक काढतो आणि म्हणतो, हे बघा तुम्ही आई पण स्वीकारलंच आहे ना सईचं, मग तिच्या सगळ्याच गोष्टींकडे लक्ष देत जा. मी काल स्कूलमध्ये गेलो होतो आणि सईचा वार्षिक अहवाल त्यांनी सांगितला आहे, सईची प्रगती अतिशय खुंटलेली आहे, बघा जमत असेल तर लक्ष द्या या सगळ्या गोष्टीकडे. सई खूप घाबरत असते सागरच्या या बिहेवला आणि आता सागर तिची नोटबुक मुक्ताच्या समोर फेकतो आणि निघून जातो. मुक्ता सईला जेव घालत असते. सईची नोटबुक बघितल्यावर मुक्तालाही जरा टेन्शनच आलंय, पण या सागरच्या वागण्यामुळे सई जरा घाबरून गेली आहे. मुक्ता सईची नोटबुक चेक करते आणि सईकडे बघते. सई जरा भांबावलेलीच असते. मुक्ता तिच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि टेन्शन घेऊ नकोस बाळा, आपण बघूयात असं म्हणते. आता ही स्वाती मात्र यांच्या भांडणांची मस्त मजा घेत असते.
पण आता हे जरा ओव्हरच दाखवलं आहे प्रेक्षकांना. तो ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्याच्या ऑफिसमधले एम्प्लॉई अगदी त्याच्यासमोर खुसूर करून चर्चा करतात. अरे बापरे, सरांचं शर्ट बघ किती चुरगळलेला आहे, सरांची बायको इस्त्री करून देत नाही वाटतं. आता सागरला त्यांचा आवाज हळूहळू ऐकू येत असतो. मिहीर आणि सागर काहीतरी डिस्कस करत असतात. सागर त्यांच्याकडे बघून म्हणजे त्याला जरा रागच येतो आणि सागर चिडतो आणि म्हणतो, इथे कामाच्या गोष्टी चालू आहेत आणि तुमची काय बडबड चालू आहे फालतू. मिहीर, मला हे दोघं उद्यापासून ऑफिसमध्ये दिसले नाही पाहिजे, गेट आउट. मिहीर म्हणतो, अरे दादूस काय झालंय तुला. तेव्हा सागर म्हणतो, सांगितलं ना तुला या दोघांना काढून टाक म्हटल्यावर काढून टाक. मिहीर म्हणत असतो, दादूस तुला काय झालंय चिडायला. सागर आता तिथे त्याच्या चेअरमध्ये बसतोय आणि खूप चिडचिड करतोय. मनातल्या मनात तो मुक्तालाच दोष देत असतो की हे सगळं त्या लेक्चर गोखलेमुळे होते. आता माझं डोकं उठलंय. आता पुन्हा एकदा दुपारी सगळे जेवायला बसलेत. मुक्ता आणि बापू टेबलवर असतात. ते छान गप्पा मारत असतात. पण आता इंद्राताई मात्र बापूंना काहीतरी जेवायला वगैरे आणून देते आणि म्हणते, हे घ्या, तुमच्या आवडीचं केलंय. आता त्या माशा वगैरे काहीतरी असतात, त्यामुळे मुक्ता तिच्या नाकाला हात लावते. बापू म्हणतात, हे सगळं तू मुद्दाम करतेस तर मी सांगितलं होतं का तुला हे सगळं बनवायला. इंद्राताई म्हणतात, नाही हो, मी मुद्दाम केलंय तुमच्या आवडीचं सगळं. बापू म्हणतात, इंद्रे, मला सगळं कळतंय, तू मुद्दाम मला मस्का मारतीयस ना, जेणेकरून मी म्हणावं की तुझ्या सागरची शिक्षा सुटली म्हणून. इंद्राताई म्हणतात, असं काय करताय हो, माझ्या लेकानं अन्नाचा एक घास खाल्ला नाहीये कालपासून आणि तुम्हाला बरं सगळं धकतंय. बापू म्हणतात, मला सगळं कळतंय, पण त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. इंद्राताई म्हणतात, अहो लेकरू आहे आपलं ते. त्या कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करत असतात आणि रडत पण असतात बापू समोर. या पोरीचं ऐकून तुम्ही माझ्या सागरला का शिक्षा देताय. मी तुमच्या हात जोडते, पाया पडते, माझ्या सागरला जेवू द्या. पण बापू इंद्राताईंचं काहीच ऐकून घेत नसतात. आता इंद्राताई बोलता बोलता अचानक ह्या मुक्तावरच चिडतात आणि म्हणतात, हिच्यामुळे सगळं झालंय, हिला तर मी अक्षरशः त्या हात उगारायला लागतात या मुक्तावरती. तेव्हा बापू खूप चिडतात आणि म्हणतात, इंद्रे काय करतीयस ग तू. आणि तेवढ्यात सागर ऑफिसमधून येतो आणि फोनवरच बोलत येतो, अरे वा, काय जेवण झालंय आज मस्त, गाजराचा हलवा तर विचारूच नको, पोट गच्च भरलंय माझं. पण हे सगळं ना सागर मुद्दाम नाटक करत असतो प्रेक्षकांनो. मिहीरला तो फोनवर बोलतोय आणि असं दाखवतोय की तो पोटभर जेवून आलाय बाहेरून. बहुधा तरी इंद्राताईच्या समाधानासाठी तो करतोय असं मला जाणवलंय, पण तो कोणाला चिडवतोय का काय, म्हणजे मुक्ताला असंही फील येतोय. असो, पण आता मिहीर तिकडनं बोलत असतो, तुझ्यासमोर पब्लिक आहे वाटतं म्हणून असा बोलतोयस का दादूस. आता इंद्राताई म्हणतात, हे सगळं ना ह्या पोरीमुळेच होतंय, हिला तर मी सोडणार नाही. आता पुन्हा एकदा ते असं करायला जातात. मुक्ता खूप घाबरते त्यांचा अवतार बघून. आता बापू मात्र खूप चिडतात, बस कर इंद्रे, काय लावलंय हे सगळं. चल ग नीता, सुनबाईची प्लेट आण आणि आम्ही दोघं आता जेवून घेणार आहोत. आता त्यांच्या घरात जी कामाला मुलगी असते तिला जेवायला वाढायला सांगतात बापू. इंद्राताई तिथून निघून जातात रागाने. आता पुन्हा पहाट झालेली दाखवली आणि मुक्ता त्या नीताला चौकशी करत असते, तुमचे साहेब आले का, त्यांनी काही चहा पाणी पिलं का, इस्त्रीचे कपडे वगैरे त्यांचे नीट आहेत का. आता नीता म्हणते, मला ते काही माहिती नाहीये बाईसाहेब, पण सकाळपासून साहेबांनी काहीही खाल्लेलं पिल्लेलं नाहीये. आता मुक्ता विचार करते, काही खाल्लं पिल्लेलं नाहीये तरी हा एवढा टामटूम आणि फ्रेश कसा, पण किती इगोइस्टिक माणूस आहे ना, साधं सॉरी पण म्हणत नाहीये. आता मुक्ता विचार करतच पुन्हा तिच्या खोलीत जाते, तर बघते तर काय, सागरराव मस्त तयार झालेले, कडक इस्त्री केलेला शर्ट होता आणि तो मुक्ताला डिवचत पण असतो आवरत असताना. ऑफिसला जाताना तयारी कशी मस्त झालेली बरी वाटते. असं छान गरम गरम चहा, कडक इस्त्री, म्हणजे चहा नाहीये त्याच्या हातात पण उगाचच कॉमेंट्री करतोय. आता मुक्ताला कळे ना हे सगळं घडतंय तरी सागर मुक्ताकडे बघून हसत असतो आरशात आणि मुक्ता मग तिथून निघून जाते. तर पुढे त्यांनी दाखवलंय प्रेक्षकांनो, इंद्राताई मुक्ताला विचारत असतात, तूच सांग मला, सागरला डबा तू पाठवतेस ना, कारण मिहीरने फोन केलेला असतो इंद्राताईंना की तुम्ही कोबीची भाजी पाठवली आज सागर दादूसला. त्यामुळे इंद्राताई चकित झाल्यात की नेमका डबा कोणी पाठवलाय. मुक्ता म्हणते, मी नाही पाठवला डबा त्यांना. तर आता ही मुक्ता जाते तिच्या माहेरी. तर सागर मस्त स्वतःची सरबराई करून घेतोय. त्या मुक्ताचे वडील इस्त्री करत असतात शर्टला सागरच्या आणि मुक्ताची आई खूप आग्रह करून त्याला वाढत असते, हे खा जावाई बापू, ते खा. आता मात्र मुक्ता ते बघून खूप चिडते. सागरची आता चांगलीच धुलाई होणारे दिसते प्रेक्षकांनो. आज तर त्यांनी अगदी सोसोच दाखवलंय, त्यामुळे मी तुम्हाला जसं जमेल तसा रिव्ह्यू दिलाय. कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.